कशासाठी तू पुण्याला गेला होतास? माझी काय पण चूक नाहीये. अनुराधाच रिशावर वैतागली. अरे मग तू तिला काय बोलणार नाहीस का? मी कधी काय बोलतो का तिला? तू काय बोलणार म्हणा, तुला बोलायला तोंडच नाही. तुझी चूक असते नेहमी. या खेपेला माझी काय पण चूक नाहीये. तुमची सुनच विनाकारण ओरडली तुमच्या नातवावर. मी असा गप गुमान पिंजऱ्यातल्या सशासारखा असा हातबल उभा होतो आणि तुम्ही मलाच बोलताय. अन्याय माझ्यावर, अन्याय आहे माझ्यावर. अरे अन्याय तर ऋषीवर जावंय. तुमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून त्याने ही भेट घडवून आणली आणि तुम्ही त्यालाच दुखवलं. मी दुखावलेला नाही. आवाज. अहो दादा, आता आपल्या दोघांमध्ये बोलायला दुभाषी ठेवायचा का? मी काय बोलायलोय तुम्हाला कळत कसं नाही? तुमच्या हे खोरपणामुळे तुम्ही त्याचं मन दुखावलं. दादा मी नाही. भले तू त्याला रागावलं नसशील, पण अनुराधाशी भांडलास ना. अरे त्याने तुमच्यासाठी एवढा बेत आखला आणि तुम्ही त्याची वाट लावली. त्याला किती वाईट वाटलं असेल. हा मग फोन दे. तिचाच आहे. हॅलो दादा. हा काय सुनबाई? सूर बदलला. कपरे नाही तू बोल. हे बघ, बरं झालं तू फोन केला ते, नाहीतर मीच फोन करणार होतो तुला. मला कालचा प्रकार कळला. तुम्ही दोघांनी त्याचं मन उगीच दुखावलं ग. दादा मी काय म्हणते, माझं ऐकून तर घ्या. आधी तू माझा ऐक. हो कपरे बोला. हे बघ, माझे बोल अनुभवाचे आहेत, बाहेर ऐकायला मिळणार नाहीत. काय बोलणार आता? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सुनबाई. तुझं मन राखावं म्हणून त्यांनी संगीत सोडलं आणि नोकरी धरली, आणि तुझ्या अहंकारापायी तू त्याचं मन दुखावलंस. दादा मला माहिती आहे मी चुकले, म्हणून मी काल रात्रीच ऋषीच्या घरी जाऊन त्याची माफी मागितली. काय म्हणतेस तू? ऋषीच्या घरी जाऊन त्याची माफी मागितली? हा मी बोलतो. काल तू रिशाच्या घरी गेली होती. हो गेले होते. कशासाठी? त्याची माफी मागायला. याला काय अर्थ आहे? काल वाद तुझ्यामुळे सुरू झाला आणि आज तू आधीच जाऊन माफी मागून मोकळी झाली. म्हणजे चुकीचा कोण ठरला, मीच की नाही? हे बघ, हे योग्य नाहीये. हे बघा, मी खरं तर तुमच्याशीच बोलायला फोन केलाय. दादांच्या मोबाईलवर. हो, मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय. या फोन मध्ये काहीतरी लफडा आहे. आता ऐकू येत नाहीये का तुम्हाला? नाही नाही, ऐकू येते, पण सॉरी असा काहीतरी अपशब्द कानावर पडतोय. मी सॉरीच म्हणाले. काय 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 काय? मी तुम्हाला सॉरी म्हणाले. कुणाशी बोलतेस कळते का? हो, मी तुमच्याशीच बोलते आणि मी तुम्हाला सॉरी म्हणते. ही मला सॉरी. लगेच हुरळून जायची गरज नाहीये. मी तुम्हाला फक्त कालच्या प्रकाराबद्दल सॉरी म्हणाले. खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.